महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हायला हव्यात या उद्देशानं भाजप आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील 20 ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारं खुली करून दिली आहेत. आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं. डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमांतर्गत ठाणे 148 विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 20 शाळांना प्रोजेक्टरचं वाटप करण्यात आलं. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले, माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, मुकेश मोकाशी, विकास पाटील आदीही उपस्थित होते. पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत हा संकल्प आम्ही केला होता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. जग जवळ आलं असून त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं आमदार केळकर यांनी सांगितलं. ज्या अनुदानित शाळा आहेत त्यांना आणि महापालिकेच्या 20 शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचं असं आपण ठरवले. खरं तर सर्व ठिकाणी शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग. तसंच कोणत्याही माध्यमाची शाळा असो त्यांना अद्ययावत प्रणाली उपलब्ध झाले पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. आपण शिक्षकांचा मुलगा असल्यानं आपलं जास्त लक्ष शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी ज्यांना लागणाऱ्या शैक्षणिक सुविधांवर आहे. कोविड काळात 4,500 ते 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण ॲपच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून घेतलं. 100 मुलींना अँड्रॉइड मोबाईल दिले जेणेकरून कोविड काळात त्या शिक्षणाशी डिस्कनेक्ट न राहता कनेक्ट राहिल्या पाहिजेत. असे अनेकविध उपक्रम आपण हाती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना कोणती गोष्ट हव्यात, कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत हे सांगता येतं आणि याचा अनुभव आपल्याला संवादादरम्यान आला आहे. विद्यार्थी हित हे महत्त्वाचं आहे, कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे. ठाणे महापालिका शाळांच्या अनेक समस्या आहेत. आपण आपल्या माध्यमातून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचंही निदर्शनास आणल्याचं त्यांनी सांगितलं. महापालिका शाळांमध्ये उत्तम वातावरण, उत्तम परिसर, उत्तम साहित्य उपलब्ध असेल तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त करू शकतात असं आपलं मत आहे. महापालिका शाळांबरोबर अनुदानित शाळांना देखील आपण डिजिटल करण्यासाठी आवश्यक ती मदत करू असं आश्वासनही आमदार केळकर यांनी यावेळी दिलं. तर आमदार केळकर यांनी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. आपण तंत्रज्ञानाच्या एका टप्प्यावर जात आहोत, त्यामुळे एका क्लिकवर त्यांना जगाचं ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाच्या माध्यमातून ठाण्यांची मुलं कुठे मागे पडणार नाहीत याची खात्री असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. पहिले डिजिटल शाळा म्हणून झालेला असावा, कारण की जी माहिती घेतली आणि खरं म्हणजे हे आम्ही सगळी मंडळीच करतो आहोत, परंतु त्याच्यामध्ये अधिक आपण लक्ष घातलं तर हे विद्यार्थी हित जे आहे, शेवटी शिक्षण हित हे महत्त्वाचं आहे. येणाऱ्या पिढीला जे म्हणून पाठबळ द्यायला पाहिजे ते देण्याचं काम जे आहे ते आम्ही हे करतोय, कर्तव्य भावने. सर, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे ही भूमिका सातत्याने भारतीय जनता पार्टी मांडते आहे आणि त्या दृष्टीने पावलं देखील जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तेव्हा देखील ती कल्पना पुढे आली होती आणि या पुढच्या काळामध्ये ती निश्चितपणे यशस्वी होईल. जेवढं म्हणून डिजिटायझेशन होईल तेवढं पाठीवरचं ओझं देखील कमी होईल आणि विद्यार्थी जे आहे ते मोकळेपणाने या संबंध जगाशी एका क्लिकमध्ये तो भेटू शकेल. ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य नगर सावरकर नगर विभाग समितीनं ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 3 येथे असलेल्या लाकडी पूल संकुलात फेरीवाल्यांवर केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईत स्थानिक नागरिक मनोहर महाडिक यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं शनिवारी दुपारी वुडब्रिज संकुलात कारवाई केल्याचं महाडिक यांचे लहान भाऊ सतीश महाडिक यांनी सांगितलं. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्केटच्या दोन्ही बाजूनं कारवाई करण्यात आली. अशा स्थितीत आपल्या हातगाड्या आणि माल वाचवण्यासाठी सर्व फेरीवाले आपल्या हातगाड्या आणि माल घेऊन इकडे तिकडे धावू लागले.
त्यामुळे कॅम्पसमध्ये चेंगराचेंगरी झाली. दरम्यान मनोहर महाडिक हे घरातून काही वस्तू घेण्यासाठी खाली आले होते. या चेंगराचेंगरीतही अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असतानाच महाडिक यांना गाडीचा जोरदार धडक बसून ते खाली पडले. खाली पडताच त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते स्थानिक दुकानदारांनी त्यांना उचलून धरलं आणि अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची मदत मागितली, मात्र त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर महाडिक यांच्या ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मुख्यमंत्री पदाची धुरा आपण हाती घेतल्यानंतर ओळा-माजुडा मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. या सर्व विकास कामांना राज्य शासनाच्या वतीनं निधीची तरतूद होऊन जिल्हाधिकारी आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून मंजुरी मिळाल्याचं पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या विकास कामांमध्ये नागलाबंदर येथील खाडी किनारा विकसित करणं, पोखरण रोड नंबर 2 येथील लक्ष्मीनारायण रेसिडेन्सीच्या सुविधा भूखंडावर मराठा भवन उभारणं, लिटिल फ्लॉवर शाळेसमोरील आरक्षित जानकादेवी मैदानाला कुंप, भिंत आणि लेवलिंग करून सुशोभीकरण करणं, शिवाजीनगर येथील सुधाकर वामनराव चव्हाण इमारतीचं भूमिपूजन करणं, वसंत विहार येथील स्थानिक नागरिकांसाठी पार्किंग, बँक्वेट हॉल तसंच चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्थेचं भूमिपूजन, लोकमान्य नगर येथील सिद्धिविनायक पुनर्वसाहत, समतानगर येथील मिलिंद हाऊसिंग सोसायटी, आनंदराम नगर येथील राजीव गांधी नगर या वसाहतींचा विकास करणं, तसंच MMRDA तर्फे करण्यात येणाऱ्या घोडबंदर रोडच्या सर्व्हिस रस्त्याचं काँक्रिटीकरण करणं, या सर्व विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करण्यापूर्वी आपण आपली वेळ द्यावी अशी नम्र विनंती या पत्रामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. विकास कामावरती आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक विकास कामं जी होती राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळाला होता, त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्याचा आग्रह मी धरलेला आहे. ते वेळ देतील ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु तत्पूर्वीसुद्धा काही कामांच्या वर्क ऑर्डर झालेल्या होत्या. त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या 2 दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्क ऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं. आणि त्याचबरोबर त्यांनी ही गोष्ट सांगितली की आचारसंहिता पुढल्या आठवड्यामध्ये लागणार असल्याकारणानं शुक्रवार, शनिवार, रविवार जे 3 दिवस सुट्टीचे आहे त्याही दिवशी आम्ही कामं करणार आहोत, कारण बजेट आम्हाला सादर करायचं आहे आणि बजेट सादर करताना आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतलेल्या आणि तत्पूर्वी 3 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये ठाणे शहरातील काही नागरी विकास कामं अडकायला नको, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे.
आणि मी आयुक्त अभिजित बांगर यांचं मनापासून अभिनंदन करेन की ठाणे महानगरपालिका हद्दीतील लोकमान्यनगर समतानगरमध्ये जे विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं आणि त्यापैकी अनेक घरं जी आहेत ती धोकादायक झाल्यामुळे ती कोसळली होती, काही लोकांचे अपघात झाले होते, इजा झाली होती. तर त्या संदर्भात मी त्या पुनर्वसन वसाहतीच्या साठी पाठपुरावा करत होतो. त्यालासुद्धा माननीय आयुक्तांनी मंजुरी दिली आणि त्या संबंधित ठेकेदाराला कार्यादेश दिल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचंही भूमिपूजन करणार आहे. कारण जवळजवळ 25 वर्ष त्या लोकांचं पुनर्वसन हे रखडलं होतं आणि आज महापालिकेच्या माध्यमातून ठेकेदार निश्चित झाल्यामुळे प्रत्येकाला, सर्वसामान्य जो रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेला नागरिक होता त्याला आता हक्काचं पक्क 323 स्क्वेअर फुटाचं घर हे महापालिकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मला अधिक मोठा आनंद आहे. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ISPL दिवसरात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यासाठी पुढील 10 दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी, अभ्यंगतांसाठी आणि ज्यांची कार्यालय आणि गाळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे सामने बघण्यासाठी येणार आहेत. संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हाती जाणार असल्यानं या 10 दिवसात दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खाजगी संस्थांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दुपारी 12:30 नंतर कोणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपला वाहन पार्क करता येणार नसल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आलाय. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेले आहेत. स्पर्धांचं आयोजन दिवस आणि रात्र सत्रात होणार असल्यानं दुपारी 12:30 वाजल्यानंतर स्टेडियममध्ये कोणासही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाही. 5 ते 15 मार्च या कालावधीपर्यंत दुपारी 12:30 नंतर स्टेडियममधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळेधारकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्यात.